दुसऱ्या बाजूला एक वेळ समझोता म्हणजे ओटीएस योजनेतील अन्यायकारक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या किंवा ती कर्जमाफी वाढून 5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्याकडून आगाऊ रक्कम भरून घेण्याची अट ठेवू नका. बरोबर आहे का मंडळी? म्हणजे ओटीएसची स्कीम नका आणू. हा, म्हणजे वरचे पैसे भरायची जबरदस्ती केली तर ते नाहीच ना पैसे आता. हा, त्यामुळे ती अट ठेवू नका असं आमचं मत आहे. म्हणजे ठीक आहे, आम्ही कर्जमुक्त होणार नाही, पण तो दिलासा आम्हाला मिळू शकतो तुम्ही जी रक्कम द्याल त्याचा. म्हणजे काय होईल, आता याच्यात बँकांचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होईल. 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या त्रुटीमुळे वंचित राहिलेल्या अंदाजे 5 ते 6 लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा. एकदा मागे साहेब फडणवीस साहेबांसोबत आमची एक मिटिंग झाली होती, एकदा अजितदादांसोबत मिटिंग झाली, तेव्हाही हा मुद्दा आम्ही रेज केला होता. बरोबर विनायक? 5 ते 6 लाख शेतकरी कागदपत्रांच्या त्रुटीमुळे वंचित आहेत मागच्या कर्जमाफीतले, तर ते सोडून देऊ नका. त्यांचाही पुनर्विचार केला पाहिजे, त्यांची कर्जमाफी त्यांना दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, त्याचप्रमाणे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून दोन्ही वगळलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीत समावेश करावा. मला वाटतं ही तुम्ही केलंय कॅबिनेटमध्ये मागच्या, कारण आम्ही टीव्हीवर पाहिलं होतं, मागच्या कॅबिनेटमध्ये याचा निर्णय घेतलाय. मागील कर्जमाफी वेळी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे. म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना जे सरकारने 50,000 रुपये मागच्या कर्जमाफीतले मान्य केले होते, ते पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीयेत. जर मागचेच मिळाले नाही तर हे कधी मिळतील हाही एक प्रश्न आहे. ते मागचे पैसे तरी रिलीज केले पाहिजे, हा एक भाग आहे. आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना जे तुम्ही 50,000 रुपये देताय, त्यामध्ये किमान 1.5 लाखापर्यंतची रक्कम केली पाहिजे असं आमचं मत आहे. शेतकरी मंडळींना काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे का ते साहेब? म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये न देता किमान 1.5 लाख रुपये दिले पाहिजे अशी आमची भावना आहे. दुसऱ्या बाजूला अलीकडे दुसऱ्या बाजूला जे शेतकरी निव्वळ शेती उत्पन्नावर आयकर भरतात त्यांचा या कर्जमाफीत समावेश केलेला नाहीये. त्यामुळे त्यांचाही समावेश करावा, आहे की नाही? कारण शेतीवर आयकर भरतात म्हणजे ते खूप श्रीमंत शेतकरी आहेत असं नाही, त्याची व्याख्या तशी लावता येणार नाही. त्यामुळे त्यांचा समावेश करावा. शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज हे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर झालेले असणारे शेतीपूरक कर्जाचा सुद्धा समावेश कर्जमुक्तीमध्ये करण्यात यावा. जसं पाईपलाईनचं कर्ज आहे, विहिरीचं कर्ज आहे, ठिबकचं कर्ज आहे, याचाही सरकारने पुनर्विचार करावा. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने पीक कर्ज वाटपाचे आदेश बँकांना द्यावेत. आता याची अडचण गिरीश भाऊ अशी झाली, आता तुमच्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे आम्ही पैसे भरले नाही, बरोबर? मग आम्ही एनपीए झालो. मग आम्ही एनपीए झाल्यामुळं आता बँक आम्हाला कर्ज देत नाही ना. आणि ही तुमची कर्जमाफी मिळायला जर उशीर झाला समजा उदाहरणार्थ, तर मग आम्हाला अजून पुढे पण कर्ज मिळणार नाही. त्यामुळं बँकांना हे सांगितलं पाहिजे सरकारने की बाबा या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा हे यांचं खातं नील करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. एखादं हमीपत्र बँकांना दिलं पाहिजे की ही जसं साखर कारखान्यांची हमी कसं सरकार घेतं कर्जाच्या बाबतीमध्ये, तशी आमची पण हमी तुम्ही घेतली पाहिजे की बाबा रविकांतचं मागचं थकीत आहे ना, ती जबाबदारी आमची आहे. हमीपत्र देऊन त्याला पुढचं कर्ज तुम्ही देऊन टाका शेतकरी म्हणून. कारण आता आमच्याकडे बी बियाणं घ्यायला, खत घ्यायला पण पैसे नाहीयेत. म्हणजे हा एक भाग महत्वाचा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या गरजू महिलांची फेरतपासणी करा आणि त्यांना पात्र करा. दर महिना 1,500 रुपये प्रमाणात त्यांना लाभ देण्यात यावा. तसेच सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आणि इतर शेतमाल जो आहे त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे अशी आमची भावना आहे. एकदा उदाहरण सांगतो भाऊ तुम्हाला, म्हणजे पाठपुरावा केल्याचा परिणाम काय होतो. एकदा आम्ही असंच आंदोलन केलं होतं, तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला बैठकीला बोलवलं. मग मी त्यांना म्हटलं की सोयाबीनचे भाव वाढण्याच्या अनुषंगानं तुम्हाला पुढाकार घ्यावा लागतो. मग ते म्हणाले काय केलं पाहिजे. मग एक अभ्यासपूर्ण निवेदन आम्ही दिलं
आणि पियुष गोयलांबरोबर आमची मीटिंग लागली दिल्लीला. आणि दिल्लीमध्ये पियुष गोयल आणि बाकीचे सेक्रेटरी यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्या वर्षी 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यातीचा निर्णय झाला आणि त्या वर्षी सोयाबीनला आम्हाला 8,000 रुपये भाव मिळाला. म्हणजे एक आंदोलन काय करू शकतं हे त्याचं उदाहरण आहे. ते काय 23 लाख मेट्रिक टन निर्यात झाला म्हणजे ते असंच झटका आला झाला नाही. त्याच्यासाठी आंदोलन झालं, मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक झाली, त्याच्यानंतर पुढे फोन उचलतो, पुढे वाणिज्य मंत्र्यांबरोबर मिटिंग झाली, मोदी साहेबांबरोबर त्यांची बैठक झाली आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यामुळे सोयाबीनला 1 वर्षी भाव मिळाला. पण मला असं वाटतं की हा निर्णय दरवर्षी घेणं गरजेचं आहे. मी सगळ्यांना सांगेन, भाऊनाही सांगेन की देशामध्ये जवळपास 100 लाख मेट्रिक टन ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन होतं. त्यामध्ये महाराष्ट्रात त्यातलं 50% उत्पादन हे महाराष्ट्रात होतं, 40% उत्पादन हे मध्य प्रदेशात होतं आणि 10% उत्पादन कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये होतं. महाराष्ट्राचा वाटा त्यामध्ये मोठा आहे. तर मला असं वाटतं की 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन जर का देशात तयार झालं तर ती सोयाबीन जेव्हा क्रश करतो आपण तेव्हा त्याच्यातनं 18% तेल निघतं आणि 82% DOC निघते. आपल्या देशाचं DOCचं कन्झम्पशन हे 65 लाख मेट्रिक टन आहे गिरीश भाऊ. आणि उरलेली जी DOC आहे ही निर्यात केली की सोयाबीनचे दर बरोबर वाढू शकतात असं आमचं मत आहे. तर ही भूमिका येणाऱ्या या सीझनमध्ये सरकारने जर घेतली तर सोयाबीनच्या भाववाढीला मदत होऊ शकते. कापसाच्या भाववाढीच्या संदर्भामध्ये आणि सगळ्याच पिकांच्या संदर्भामध्ये सरकारने केंद्र सरकारकडं जसं ऊसाच्या संदर्भात